ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मालेगाव येथील मोसम नदी पात्रात बकरी ईदच्या दिवशी रक्तमिश्रित लाल पाणी वाहून आल्याप्रकरणी अखेर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. या कारवाई मालेगावातील 3 बडे अधिकारी अखेर निलंबित. मालेगाव हा बकरी ईदच्या दिवशी प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरल्याचे आणि मोसम नदीपात्रात पुन्हा एकदा रक्तमिश्रित पाणी वाहिल्याचे दृश्य दिसल्यानं मालेगावात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या संदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरल्याचे पाहायला मिळाल्यानं संतप्त झालेले सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी गुरुवारी नदी परिसरात धाव घेऊन आंदोलन छेडले. या आंदोलनाला आम्ही मालेगावकर, विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, भाजपचे देवा पाटील, मराठा महासंघाचे भरत पाटील, गोरक्षक मच्छिंद्र शिर्के आदी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. या आंदोलनाची गंभीर दखल घेत अखेर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांनी 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे. तो बिचारा त्याच्या वार्डात प्रभागात स्वच्छता होत नाही म्हणून तो तुमच्याकडे आला कचरा घेऊन. जर तिथे स्वच्छता झाली असती तर कशाला आला असता तो? जबाबदारी निश्चित करा, निलंबित करा. काय एवढी यंत्रणेला वेटीस धरतात साहेब? आयुक्त साहेब यंत्रणेला वेटीस धरतात, आम्ही नाही. आयुक्तांनी तात्काळ कारवाई केली, हा विषय जागेवर संपेल. आयुक्त कारवाई करायला तयार नाही, तुम्ही आयुक्तांवर कारवाई केली पाहिजे, आमची विनंती आहे. पण निलंबित केलेले किती लोक निलंबित आहेत महानगरपालिकेत? निलंबित केलेले लोक परत रुजू होऊन जातात. काय चमत्कार आहे. म्हणे ते परीस राहतो का, परीस तो लोखंड लावलं का सोनं होऊन जातं. तसं काही जादू आहे तुमच्या हातात, प्रत्येकाचं सोनं करता तुम्ही. पण आमच्या मालेगावचं मोसम नदीचं वाटोळं केलं तुम्ही. या गावाच्या आरोग्याचं वाटोळं केलं, जीवनाची खेळू राहिले तुम्ही. आमच्या 150 कोटी रुपये खर्च झाले, आमच्या जीवनाची खेळू राहिले. जीवन मरणाचा प्रश्न आहे. जल हे काय? जल जीवन आहे. ही नदी निसर्गाने दिलेली देण आहे, त्याच्यावरती तुम्हाला गांभीर्य नाही. आमची विनंती आहे प्रशासनाने याची गंभीरता घेतली पाहिजे. काहीच कारवाई होणार नाही. कर्तव्य शून्य अधिकारी काहीच करू शकत नाही. काहीच कारवाई होणार नाही. आम्हाला गॅरंटी होणार नाही. फक्त देखावा आहे. आताच्या निलंबनाची ऑर्डर घेऊन येत असाल ठीक. आतापर्यंत कोणत्या अधिकाऱ्यांना तुम्ही नोटिसा दिल्या, नंतर त्यांचं निलंबन? अहो साहेब, मी आता उदाहरण द्यायला लागलो ना, फार दिसते. एवढं आम्हाला इंटरेस्ट नाही आहे कोणत्या गोष्टीचा. 95 दिवस अगोदर सूचना केली होती. काय ऍक्शन घेतली बचावने? कागद घेतला आणि बाजूला उत्तर नाही दिलं. सगळीकडे स्वच्छता आहे, काही कोणाला घेणं नाही देणं नाही. सन्माननीय नाशिक जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बकरी ईद निमित्त रक्तमिश्रित पाण्याचा निचरा मोसम नदीमध्ये होतो. तो होऊ नये म्हणून त्यांनी आदेश दिले होते, पण त्याचं पालन झालं नाही, त्याचं उल्लंघन झालं. मोसम नदीमध्ये रक्तमिश्रित पाणी आलं म्हणून संबंधित अधिकाऱ्यांवरती निलंबितची कारवाई झाली आहे. 3 अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. प्रभाग अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि शहर अभियंता. परत बोला. शहर अभियंता कैलास राजाराम बच्छाव, प्रभाग अधिकारी श्याम जगन्नाथ बुरकुल आणि अनिल यादव पारके, सह आयुक्त स्वच्छता. प्रशासनाची करणी आणि कथनीमधला फरक काय असतो हे आज आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. मालेगाव शहराच्या हितासाठी हे सर्व खूप दुर्दैवी आहे. सन्माननीय मंत्री महोदयांनी याची दखल घेतली पाहिजे. सन्माननीय नगरविकास मंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे. सन्माननीय पर्यावरण मंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे. सन्माननीय पालकमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे. आणि मालेगावच्या ह्या सर्व दूषित वातावरणाला, प्रदूषित वातावरणाला कुठेतरी कोण जबाबदार आहे याचं शासन स्तरावरनं अवलोकन झालं पाहिजे, अशी या ठिकाणून मी मागणी करू इच्छितो. ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.